नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. आजच्या बातमीची सुरुवात करूया गणेशोत्सवाच्या बातमीने. कालपासून गणेशोत्सवाला सगळीकडे उत्साहात सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. आज पुण्यातील दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषी पंचमी निमित्त पहाटे 36,000 महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्व शीर्ष पठण केलं. या उपक्रमाचं हे यंदाचं 36वं वर्ष होतं. रशिया आणि थायलंड येथून आलेल्या परदेशी पाहुण्यांनीही यावेळी सहभाग घेतला. पाहुयात या कार्यक्रमाचा टॉप न्यूज मराठीने घेतलेला आढावा. आज दगडूशेठ गणपती मंदिरात सामुदायिक अथर्व शीर्षाचं पठण जे होतं ते आयोजित करण्यात आलं होतं. आज गणेशोत्सवाचा दुसराच दिवस आहे. आज ऋषी पंचमी सारखा चांगला दिवस सुद्धा आहे. आपण इथे बघतोय प्रचंड मोठ्या संख्येने माता भगिनी ज्या आहेत त्या इथे उपस्थित राहिल्या आहेत. अगदी पहाटेपासूनच सगळ्यांची गर्दी होती. आपण इथल्या काही महिला भगिनींना विचारणार आहोत की काय वाटतंय, कसं वाटतंय. ताई, काय सांगाल, कसं वाटतंय? छान वाटतं. आज खूप छान वाटतं. हो, मी दर चतुर्थीला येते. हो, तुमचं हे कितवं वर्ष? हे माझं 15वं वर्ष. कसं वाटलं सकाळी सकाळी अथर्व शीर्षाचं पठण? अथर्व शीर्षला मी गेली 15 वर्ष येते. सकाळी सकाळी येऊन खूप प्रसन्न छान वाटतं. माझ्या गणपती बाप्पाकडे मी एवढंच मागणं मागेन की सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. इथे एक आजी आहेत, त्या 35 वर्षापासून येत आहेत. तर त्यांना आपण विचारू, किती वर्षापासून? 35 वर्ष झाली मी इथं येते. आणि मी आधी पुण्याला नव्हते, नगरहून यायचे. पण मला इतकं छान वाटतं आणि परमेश्वर हा होत्याचं नव्हतं करतो हे मी अनुभवलं. आणि त्यामुळे आणि ह्या गणपतींनी संपूर्ण तारलं, माझं आयुष्यच बदलून गेलं. त्यामुळे इकडे या ना. हे बघा, मोरगावच्या गणपतीचे एक स्तवन मला इथं उभा राहून म्हणू द्या. आपण इथे बघितलं तर खूप मोठ्या संख्येने माता भगिनी आल्या. आपण त्यांच्याशी जो आहे तो संवाद साधतोय. काय सांगाल, कसं वाटतंय? खूप आनंद झाला. मी पहिल्यांदाच आली आहे, पण आता मी ठरवले दरवर्षी येणारच. तुमचा पहिलाच अनुभव होता? हो, पहिलाच. खूप छान. आणि गणेशोत्सवासाठी कशी तयारी केली आहे? हो, खूपच छान केली. तुम्ही काय सांगाल? मला मन प्रसन्न झालेलं आहे. आम्ही 1 वाजता इथं आलेलो आहे, पोचलेलो आहे 1 वाजता, रात्री 1 वाजता. मानाचे 5 गणपती दर्शन करून आम्ही इथं पोचलो. पुण्याच्याच आहोत. मी कोल्हापूरची आहे मेन. इथं 10 वर्ष झाली पुण्यात आलो. हे आता दुसरं वर्ष आहे. अतिशय सुंदर, अतिशय विलोभनीय हा प्रसंग नाही. अतिशय छान वाटलं. एक अथर्व शीर्ष पठणानं सगळा थकवा आमचा निघून गेला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पामध्ये एवढी ताकद असतेच की तो थकवा दूर करतो. अगदी खरं. आपण इथल्या बघितलं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद बघायला मिळतोय. काय सांगाल, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आम्ही सगळ्या एकत्र सोसायटीच्या मैत्रिणी आहोत आणि आम्ही ठरवून आलेलो. रात्री झोपलेलोच नाहीये. 12 वाजता उठून आम्ही इथे सगळं दर्शन घेऊन इथे आलेलो आहे. घरी गणपती? हो, घरी असतो, पण घरचा करून आलेलो आहोत. ऍक्च्युली सगळं तुम्ही करून इथे रात्री बसून आलेले आहेत. सोसायटीचा पण घरी पण गणपती असतो, सोसायटीचा पण गणपती आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन असतं. आणि लेझिम पथकातल्या आम्ही सगळ्यांनी लेझिमचे करता. हो. आणि सगळं कसं मॅनेज करता? का गणपती बाप्पाच ताकद? ती शक्ती ऑटोमॅटिकली येते किंवा ती प्राप्त होते या सगळ्या उत्सवामुळे. आणि स्त्री शक्तीची जी एक्स्ट्रा एनर्जी आहे, एक्स्ट्रा एफर्ट्स आहेत, ते ऑटोमॅटिकली बाप्पाकडून ती भक्ती करूनच घेते. आणि आम्ही सगळे एस्टोनिया रॉयलमधून आलेलो आहोत. आम्ही सगळे पहिल्यांदा आलोत. फक्त हे दोघी, या दोघींच्यामुळे आम्हाला इथे येण्याचा मौका मिळाला. त्यामुळे आज खूप छान वाटतंय. आणि आज वातावरणाने पण खूप छान साथ दिली आहे आणि खूपच छान आणि मस्त वाटतंय. तुम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून आल्या. मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. काय सांगाल का?
मी गणपती बाप्पाचे इतके म्हणजे नाही का खूप हे धन्यवाद मानते. कारण काय ना, मला माझे एवढे मणकेचे ऑपरेशन झाले ना, तर माझ्या मानेतले पूर्ण 5 मणके काढले. तर गणपती बाप्पाला मी नवस करून गेले ते ऑपरेशनसाठी की बाप्पा, मी माझ्या ऑपरेशन चांगलं सक्सेस झालं तर माझ्या घरातून तुझ्या दर्शनपर्यंत चालत येईल. मी गुरुवार पेठमध्ये राहते, 4थ्या मजला उतरून मी गणपती बाप्पाच्या दर्शनाला आले. आज जे काही आहे ते बाप्पाच्या मुळेच मी उभी आहे, आशीर्वादाने उभी आहे मी. आणि गेले 30 वर्ष मी अथर्व शीर्ष पठणलेले येते. गेले 30 वर्ष झालं मी अथर्व शीर्ष गेले 30 वर्ष झालं मी गणपती बाप्पाच्या अथर्व शीर्ष पठणाला येते. आणि बाप्पा जे काही मला आज आजारपणातून उभं केलेलं आहे ते बाप्पाने उभं केलेलं आहे. म्हणून मी गणपती बाप्पाचे खूप खूप धन्यवाद मानते. हॅलो, मी आज 60 वर्ष झालं गणपतीला येते. अथर्व शिष्य मला फार आवडतो आणि गणपतीचे दिवस कधी येतील असं मला वाटतं, म्हणून मी येते. माझं वय आज 78 आहे. मला खूप त्याची आवड आहे, म्हणून मी त्याचे भक्त आहे मी गणपतीचे. आणि गणपतीचे मला दिवस फार आवडतात, मला ते चांगले वाटतात. माझी श्रद्धा आहे तोच मला प्रत्येक ह्याच्यातनं वाचवतो आणि मला हे देतो, औषध देतो, ताकद देतो, बुद्धी देतो, स्मरणशक्ती देतो. आपल्याला ज्ञात आहे की नुकतेच भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब इथे येऊन गेले. आपण इथे बघितलं कालच महिला धोरण सुद्धा जे आहे ते लोकसभेत झालेलं आहे. आणि आज आपली इथली नारी शक्ती जी आहे ती आपल्याला इथे सगळी बघायला मिळते. या सगळ्या महिलांमध्ये एक वेगळा उत्साह जो आहे तो आपल्याला बघायला मिळालेला आहे. आणि एक वेगळं चैतन्याचं वातावरण, सगळा थकवा दूर करून रात्रभर जागून या सगळ्या महिला ज्या आहेत त्या इथे बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेल्या आहेत. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी, पुणे. आज इथे आपल्याला उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाचा जागर जो होता तो ऐकायला मिळाला. अथर्व शीर्षाचं सामुदायिक पठण झालं. इथे एक आजी आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. आजी, काय सांगाल, कसं वाटतंय? छान वाटतंय, खूपच छान. एखादं गणपतीचं काहीतरी ऐकवा ना, मला भजन, अभंग. मी म्हणू का? उभा राहून म्हणू का? गजानना गजानना मयूरेश्वर तू गजानना, अलंकार हे तुला अर्पिले, वक्रतुंड तू दयाघना. गजानना गजानना मयूरेश्वर तू गजानना, शमीदुर्वांकुर तुझ्या मस्तकी, नाद ब्रह्म हे उभे वाल्मिकी. आशीर्वाद दे तुझी लेकरे, कीर्ती तुझी रे त्रिभुवना. गजानना गजानना मयूरेश्वर तू गजानना, मंदाराची कृपा तुझ्यावर, शमीदुर्वांची शाल सरोवर, सेंदुरांचा सिद्धिविनायक. नमन तुला हे प्रबोधना, नमन तुला हे प्रबोधना. गजानना 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 मयूरेश्वर तू गजानना. वा वा वा, सुरांच्या माध्यमातून त्यांनी गणरायाला वंदन केलेलं आहे. आजी, तुम्ही काय? नाचत येई गजवदना, तुझविण भजना रंग सुना. नाचत येई गजवदना, तुझविण भजना रंग सुना. मुशकावरी बैसुनी, संगे शारदा घेऊनी. जाणूनी
मम भावना तुझविण भजना रंग सुना आले आले गणपती संगे माता सरस्वती आले आले गणपती संगे माता सरस्वती वंदन तुझला करीतो नाचत येई गजवदना तुझविण भजना रंग सुना। वा, आपण इथे पाहिलं श्रीराम जयरामचा जयघोष सुद्धा चालू आहे, गणरायाचा जयघोष सुरू आहे, एक वेगळं वातावरण आहे असं म्हणावं असं वाटतं। प्रथम तुला वंदितो गजानना गणराया। आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात त्या गणरायाला वंदन करूनच केली जाते आणि इथे आज आपण बघितलं तर 31,000 माता भगिनी या एकत्र सामुदायिक अथर्वशीर्षाचं पठण करत होत्या, गणरायाचा जयघोष करत होता। वातावरणात एक नाद घुमलेला आहे, सगळीकडे चैतन्य, ती ऊर्जा जी आहे ती या वातावरणात सामावलेली आहे। गणेशोत्सवाचे असे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही देत राहणार आहोत। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी, पुणे। Nice people, and I didn't expect so many people to come. I'm first time in India. Sorry if I say something. Yeah, I heard a bit. Yeah, and we were invited, but it's a kind of surprise. Well, I mean, I'm here for the first time, and it's being a surprise that I didn't really expect that it would be so big and so crowded. यानंतरची बातमी आहे आदित्य L1 संदर्भात। भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवलेलं आदित्य L1 हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून सूर्याच्या दिशेने पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झालंय। सुमारे 110 दिवसांच्या प्रवासानंतर हे यान सूर्याच्या L1 बिंदूच्या कक्षात प्रवेश करेल। आदित्य L1 यानाचे 2 सप्टेंबरला यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर त्याला पृथ्वीभोवतीच्या दीर्घवर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करण्यात आलं। गेल्या 16 दिवसात यानाची पृथ्वीभोवतीची कक्षा 4 टप्प्यांमध्ये विस्तारण्यात आली। इस्रोने मंगळवारी पहाटे 2च्या सुमारास ही अद्ययावत माहिती दिली आहे। पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यान 15 लाख किलोमीटर अंतरावर L1 हा बिंदू आहे। पृथ्वी ते L1 या बिंदूपर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी आदित्य यानाला 110 दिवसांचा अवधी लागणार आहे। इस्रोतर्फे यानाच्या विविध यंत्रणाही तपासण्यात येत आहेत। यानावरील कॅमेऱ्याच्या सहाय्याने याआधी पृथ्वी आणि चंद्राचं छायाचित्र सुद्धा टिपण्यात आलं होतं। यानाने पृथ्वीभोवतीच्या कक्षेत पृथ्वीपासून सुमारे 50,000 किलोमीटरवर असताना घेतलेल्या शास्त्रीय नोंदी इस्रोने प्रसिद्ध केल्या आहेत। चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल। आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम, चाकण's लाकडी घाणा ऑइल। भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अजित पवार गटाच्या वतीने गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवार गट चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची तोडफोड देखील यावेळी करण्यात आली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे। तर महिला अध्यक्षा कविता आल्हाट यांनी गोपीचंद पडळकर यांची नार्कोटिक्स भाजपने करावी अशी मागणी केली आहे। यावेळी ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात। आज या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्या गोपीचंद पडळकरचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत। आणि हा गोपीचंद नावाचा जो भारतीय जनता पक्षाने जो सोडलेला आहे तो ज्या पद्धतीने बेताल वक्तव्य करतो, आज आम्ही या निमित्ताने त्यांना या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो की जर पुन्हा अशा प्रकारचं त्या गोपीचंदनी वक्तव्य केलं तर पिंपरी चिंचवड शहरात नव्हे तर महाराष्ट्रात त्याला पुढे फिरून जाणार नाही। आमचे जे आदर्श आहेत अजितदादांच्या बाबतीत अशा पद्धतीचं वक्तव्य वारंवार तो करतोय, त्याला खरं म्हणजे बारामती विधानसभेमध्ये लोकांनी त्याची जागा दाखवून दिली तर डिफॉल्ट जप्त झाली। लायकी नसताना माणूस भारतीय जनता पक्षाने मोठा केलाय। आमची भारतीय जनता पक्षाला विनंती या निमित्ताने की तुम्ही त्याला त्याची जागा दाखवा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याला जागा दाखवण्याशिवाय राहणार नाही।
तुम्ही त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी? आम्ही त्याच्या राजीनाम्याची या निमित्ताने मागणी करतो. भारतीय जनता पक्षाने ताबडतोब त्या गोपीचंद पडळकरचा राजीनामा घ्यावा आणि त्याची समाजामध्ये त्याची लायकी त्याला दाखवून द्यावी. खरं तर त्यांची ती लायकीच आहे, कारण ते नेहमी बेताल वक्तव्य करताना आपल्याला या समाजामध्ये दिसत आहे. जसं महिलांचं सौभाग्याचं लेणं जसं मंगळसूत्र आहे आणि त्यांची ख्याती आहे की मंगळसूत्र चोर म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे. खरं तर आमच्या समस्त महिला भगिनींच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आम्ही महिला भगिनी त्यांना येऊन काय चोपलं तर आमच्या पिंपरी चिंचवड महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही सर्वजण त्यांचा निषेध व्यक्त करतो. खरं तर या बोलवता तुम्ही याच्या मागचा कोण आहे याची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. जसं अध्यक्ष अजित पवारांनी सांगितलं की तिथं असतील तिथं त्यांना आम्ही कुठून काढू किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही त्यांच्याकडे पूर्ण न्याय मागतो, सरकारकडे आम्ही त्यांचा राजीनामा मागतो. यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल. यानंतरची बातमी आहे धनगर आरक्षणासंदर्भात. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय. साताऱ्यात धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलाय. पुणे बंगळूर महामार्गावर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाने मेंढ्यांसह घोडे सुद्धा रस्त्यावर आणत महामार्ग अडवलाय. समाजकारण अर्थकारण फक्त या प्रस्थापित लोकांनी केले. आगामी काळामध्ये हा वेळ आलेली आहे आणि वेळेपुढे कुणाला औषध नाही. येणाऱ्या आगामी काळामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आम्ही आव्हान देतो, जर आमच्या लोकांना प्रतिनिधी नाही दिलं आणि आमच्या लोकांना निवडून आणायची तुम्ही जर नाही जबाबदारी घेतली तर उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल असंच महाराष्ट्राच्या ठिकाणी होतं. एसटी आरक्षणासाठी आमचा समाज अतिशय सातत्याने धडपड करीत आहोत. अगदी शांततेच्या मार्गाने आमचं आंदोलन चालू आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वेगळा मार्ग होणार नाही. आजपर्यंत आम्ही जसजसे आंदोलन करत गेलो तसतसं राजकीय पक्ष जे आज सत्तेवर आहेत, सत्तेचा लाभ घेत आहेत, त्यांना आम्ही मतदान करून निवडून दिलेलं आहे. प्रत्येक वेळेला निवडणुकीच्या वेळेला त्यांनी त्यांच्या पक्षाच्या घटनेमध्ये धनगर समाजाला एसटी आरक्षण देऊ असं त्यांनी छापून आमच्या समाजाच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. आमच्या समाजाला सतत दिशाभूल करण्याचं काम या पक्षश्रेष्ठींनी पक्षनेत्यांनी केलेलं आहे. परंतु यापुढं या सगळ्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये प्रामुख्याने धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या संख्येने असल्यामुळं आणि पुढं मागं कदाचित हा धनगर समाज जागा झाला आणि पुढं सत्तेवर जर आला तर आपल्याला आपल्या खुर्च्या टिकवता येणार नाही आणि या ठिकाणी म्हणून धनगर समाजाला बाजूला ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. साधारणपणे यांना जर थोड्याफार सवलती मिळत गेल्या, आता कुठंतरी आमचं या ठिकाणी कुठंतरी IAS अधिकारी, MPSC, FC मध्ये अधिकारी व्हायला लागलेत आणि भविष्यामध्ये जर असे अधिकारी वाढत गेले, समाज शोषित होत गेला तर त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या समाजाला यश येईल. म्हणून हा झोपलेला समाज असाच झोपला पाहिजे अशा भूमिका या राजकीय पक्ष नेत्यांच्या असल्यामुळं आता यापुढं आम्ही अजिबात थांबणार नाही. जसं रमेश धायगुडे आणि आपल्या प्रवीण काकडे यांनी सांगितलं की आम्ही आज निर्णय घेतल्याशिवाय, सर्टिफिकेटचा निर्णय घेतल्याशिवाय मागं हटणार नाही. त्यासाठी आम्हाला वाटेल ते करायची वेळ तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही, कारण आम्ही कुठपर्यंत मरायचं, समाजाच्या माणसांनी कुठपर्यंत जगायचं, आता लढा देऊनच आम्ही या ठिकाणी मरू असं आम्हाला या ठिकाणी सांगायचंय. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा लढा आजचा नाही आहे, ही कागदपत्र आहेत आणि कुठलीही गोष्ट धनगर समाज हा पुराव्याशिवाय बोलत नाही. मग ती कोर्ट असो अथवा रस्त्याची लढाई असो,
हे 2/7/2003चं पत्र आहे. त्या काळचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी. ह्याच्यामध्ये धनगड आणि धनगर या संदर्भातील चूक दुरुस्तीच्या संदर्भातील त्यांच्या लेटर हेडच्या वरचं पत्र आहे. हे दुसरं पत्र जे आहे हे अनुसूचित जाती आणि जमातीच्या मंत्रालयाचं आहे. यात तिसरं जे पत्र जे आहे रक्षा मंत्री त्या काळचे 20 मे 2003चं पत्र आहे. त्या पत्रामध्ये धनगर ह्या शब्दाचा आणि धनगड या शब्दाचा दुरुस्ती करावा असा आहे. मनातून बाजूला टाकावं. समाजाला गरज आहे. समाजाला सर्वांच्या वतीने पत्र झालेल्या पत्र व्यवहार करतो आणि तुम्हाला न्याय मिळवून देतो. आज या ठिकाणी आरक्षणाचा विषयासाठी आपण सर्वजण बसलो. या ठिकाणी धनगर समाजाचा आरक्षण मिळण्यासाठी आणि धनगर समाजाची यानंतरची बातमी आहे. पुण्यात मोठ्या जल्लोषात गणरायाचं आगमन झालंय. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून अनेक वर्ष 5व्या दिवसापासून मध्यवस्तीतले रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्याची परंपरा यंदा मोडीत काढण्यात आली आहे. यावर्षी दुसऱ्या दिवसापासूनच वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आलेत. गणेशोत्सवात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आजपासूनच मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय. भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन संध्याकाळी 5 नंतर मध्य भागातील रस्ते वाहतुकीस बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. उत्सवाच्या कालावधीत शिवाजी रस्त्यावरील बेलबाग चौक ते रामेश्वर चौक या दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात 20 ते 27 सप्टेंबर दरम्यान संध्याकाळी 5 ते रात्री गर्दी संपेपर्यंत कुमठेकर रस्ता, सदाशिव पेठ, फडके हौद रस्ता, सिंहगड गॅरेज ते मनपा, जंगली महाराज रस्त्यावरील कोहिनूर हॉटेल ते भगवान महावीर चौक या मार्गावरील एकेरी वाहतुकीचे आदेश तात्पुरत्या स्वरूपात शिथिल केले जाणार आहेत. रस्ते बंद असल्यामुळे आणि पोलिसांच्या या निर्बंधांमुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार आहे. आता शिवाजी रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. ते पर्यायी मार्ग कोणते आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी जंगली महाराज रस्त्यावरील सगो बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, खंडोजी बाबा चौक, टिळक चौकातून टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याने इच्छित स्थळी जावे. शिवाजीनगर भागातून स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांनी वेधशाळा चौक, शाहीर अमर शेख चौक, बोल्हाई चौक मार्गे पुणे स्टेशनकडे किंवा नेहरू रस्त्याने स्वारगेटकडे जावे असं आवाहन वाहतूक शाखेने केलंय. आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक हा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद ठेवण्यात आलाय. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणारे दुचाकीस्वार महापालिका भवन येथील टिळक पूल नदीपात्रातील रस्त्यावरून अलका टॉकीज मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतील. मध्यवस्तीत गणपती प्रतिष्ठापनेसाठी निघालेल्या मिरवणुकांमुळे मंगळवारी आधीच बहुतांश रस्ते बंद होते आणि त्यात आता गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासूनच रस्ते बंद केल्याने ये-जा कशी करायची असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडलाय. किमान हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर पहा 24 तास. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल. काल सगळीकडे घरोघरी ढोल ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणपती बाप्पाचं आगमन झालंय. मंडळांप्रमाणेच घराघरांमध्ये सुद्धा आकर्षक असे देखावे केले जातात. पुण्यातील मंदार भदे यांनीही टाकाऊपासून टिकाऊ असा चांद्रयान 3चा अतिशय आकर्षक असा देखावा केलाय. त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत देशपांडे यांनी. 4, 3, 2, 1, 0 प्रज्वलन और सफलतापूर्ण उत्थापन LVM-3 M4 रॉकेट. टाळघोषांच्या गजरामध्ये
ढोलाच्या वादनामध्ये काल गणरायाचं आगमन जे आहे ते घरोघरी झालं आहे. प्रत्येकजण आपल्या घरी बाप्पाला विराजमान करत असताना विविध असे नाविन्यपूर्ण देखावे साकारत असतो. आता आपण पुण्यातील भदे परिवारामध्ये आहोत आणि या ठिकाणी नुकतंच जे चंद्रयान 3 जी भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक महत्त्वाकांक्षी मोहीम होती जी इस्रोकडून राबवण्यात आली होती. त्या मोहिमेची हुबेहूब अशी प्रतिकृती साकारण्यात आली. याचं वैशिष्ट्य असं आहे की टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा वापर करून जे आहे ते टाकाऊ वस्तूंचा वापर करून ही प्रतिकृती जी आहे ती साकारण्यात आली. एकंदरीतच ही प्रतिकृती साकारत असताना किती वेळ लागला किंवा ही प्रतिकृती कशी साकार झाली हे आपण थेट या भदे परिवाराकडूनच जाणून घेणार आहोत. दादा, काय सांगशील, गणरायाच्या समोर हुबेहूब अशी चांद्रयानची प्रतिकृती साकारली आहे, साधारणतः किती वेळ लागला? साधारण 1 महिना ते 1.5 महिना असा कालावधी मला प्रतिकृती सादरताना करण्यात गेला. जसं चंद्रयान 3 सक्सेसफुल चंद्रावरती लॉन्च झालं तेव्हापासून डोक्यामध्ये होतं की चंद्रयान आपल्याला घरात प्रतिकृती साकारायची. त्याच दिवसापासून डोक्यामध्ये असा विचार केला की आपण चंद्रयान 3ला सुरुवात केली आणि टाकाऊपासून टिकाऊ गोष्टींचा वापर केला. जसं पुठ्ठा, बरण्या फेकून दिलेल्या अशा गोष्टींचा वापर करून चंद्रयान 3ची प्रतिकृती साकारण्यात आली. त्याच्यामध्ये माझा मोठा भाऊ होता, दादा होता, वडील होते. त्यांनी मदत केली प्रत्येक गोष्टीमध्ये. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांची मदत मिळाली. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी बारीक सारीक काम केले. त्याच्यानंतर ग्रह, तारे, सॅटेलाईट वगैरे अशी विविध कलाकुसर साकारली इथं. यावर्षी आपण चंद्रयान 3ची प्रतिकृती साकारली आहे. या अगोदर आपण अशा कोणत्या प्रतिकृती साकारल्या होत्या किंवा दरवर्षी काय थीम असते? दरवर्षी निरनिराळी वेगवेगळी थीम असते. मागच्या वर्षी केदारनाथ होतं, त्याच्या मागच्या वर्षी शनिवारवाडा होता, त्याच्या मागच्या वर्षी राजहंस पक्षी केला होता. त्याच्यावरती सगळं असं दरवर्षी वेगवेगळं काहीतरी नाविन्यपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही. तुम्ही तर टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठीची सुरुवात केली, तशी पर्यावरणपूरक असे देखावे देखील तुम्ही साकारत असता. शासन स्तरावर देखील इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी प्रयत्न केला जातो. विविध संघटना देखील त्यासाठी आग्रही असतात. समाजाला या निमित्तानं काय आवाहन कराल पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी? समाजाला या पाठीमागचं एक उद्देश असा आहे की टाकाऊपासून टिकाऊ गोष्टींचा वापर तुम्ही जास्तीत जास्त करा की ज्या गोष्टींनी निसर्गाला त्रास होणार नाही, की बाकीच्या आपल्याला समतोल राखणं गरजेचं आहे. ती अशा गोष्टींचा वापर करा की जे टाकाऊपासून टिकाऊ. तर आपण पाहिलं की चंद्रयान 3ची प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी साकारण्यात आली. लक्षवेधी असे आपल्याला ही प्रतिकृती जी आहे ती पाहायला मिळते आणि 10 दिवस या परिवारामध्ये जो आहे तो बाप्पा विराजमान असतो आणि बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा जी आहे ती या ठिकाणी केली जाते. संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. गणेशोत्सवाच्या प्रत्येकाच्याच काही ना काही खास आठवणी असतात. गणेशोत्सवानिमित्त विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या घरची गणपती बाप्पाची आरती आणि त्यांच्या गणेशोत्सवाच्या खास आठवणी टॉप न्यूज मराठीने जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया.
आपल्या भारतीय संस्कृतीनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या पूजनानेच करतो आणि 14 विद्या 64 कलांचा अधिपती असलेला आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा काल वाजत गाजत घरोघरी विराजमान झालेला आहे. पण गणेशोत्सवाच्या ना खूप आठवणी असतात आणि या आठवणी ऐकण्यात सुद्धा एक वेगळी मजा असते आणि याच आठवणी जाणून घेण्यासाठी मी आज एका खास व्यक्तीकडे आलेली आहे आणि आज आपल्यासोबत आहेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे. नमस्कार ताई. ताई, सर्वप्रथम तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि टॉप न्यूजमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. ताई, गणेशोत्सव प्रत्येकासाठीच खास असतो, पण यावर्षीचा गणेशोत्सव तुमच्यासाठी अजून खास आहे कारण बुद्धीची कलेची देवता आपण गणपती बाप्पाला म्हणतो आणि तुमचं पुस्तकसुद्धा आलेलं आहे. तर यावर्षीच्या गणेशोत्सवाविषयी काय सांगाल? सगळ्यात प्रथम मी गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि पुढचे 10 दिवस महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, जगामध्ये अनेक ठिकाणी गणेशोत्सव घरोघरी जसा साजरा होतो तसा सार्वजनिकरित्या देखील साजरा होतो. त्याचबरोबर मला आठवतं आहे की शुभेच्छा देत असताना आम्ही ज्या शाळेत होतो मुंबईला, आदर्श नगर वरळीत राहायचो, त्या ठिकाणी मुलांनी गणेशोत्सव त्यांचं जास्त जरा सहभाग असायचा. पण मग आम्ही मुलींनी ठरवलं की आपण पण गणेशोत्सव साजरा करायचा. तर त्याला खूप प्रतिक्रिया आली की मुली करतच नाहीत गणेशोत्सव, तुम्ही कशा करणार. पण आम्ही म्हटलं असं काही नाही, देव सगळ्यांचा असतो आणि आम्ही मुलींचा गणेशोत्सव त्यावेळेला म्हणजे शाळेत 5वी-6वीत असताना सगळ्या मुलींनी मिळून तो केलेला होता. त्याच्यानंतर मी मेडिकलला शिकले, पोद्दार मेडिकल कॉलेजला. तेव्हापासून घरामध्ये तर गणेशोत्सव असायचाच, गणेशाची पूजा वगैरे. पण नंतर मग आम्ही वेगवेगळे राहायला लागलो, काका आणि आम्ही. त्याला मग असं ठरलं होतं की ज्यांना जमेल तसं त्या वर्षी करायचा, फिरता म्हणजे गणपती असणार. पण आम्ही आणि माझ्या बहिणींनी सांगितलं की नाही, आपल्याकडे कायमच गणपती असला पाहिजे. आणि आम्ही परस्पर आमच्या पॉकेट मनीतून जाऊन गणपती घेऊनच घरी गेलो होतो आणि तेव्हापासून आमच्या घरामध्ये कायम गणेशोत्सव साजरा होतो. पण गणेशोत्सवाच्या सार्वजनिक आठवणी पण भरपूर आहेत. विशेषतः 2000 नंतर मी आमदार झाले 2002मध्ये. तेव्हापासून पुण्यामधल्या गणेशोत्सव मंडळं आणि आमचं एक चांगल्या प्रकारचं नातं तयार झालं. तेव्हा मुंबईतला गणेशोत्सव थोडा वेगळा, मोठ्या उंच मूर्ती, सार्वजनिक कार्यक्रम, मैदानात बसून वेगवेगळ्या कार्यक्रम, आणि इकडे मंडपाच्याच इथे छोटे छोटे कार्यक्रम पण मोठे लोकांचा सहभाग आणि विशेषतः विसर्जनाच्या दिवशी लक्षावधी लोक इथे येतात. पण यात मला 2 सामाजिक आणि म्हणजे राजकीय भूमिकांच्यामध्ये किनारे, ती म्हणजे गणेशोत्सव आणि सुरक्षिततेचा विषय. आणि बऱ्याच वेळेला सणावाराच्या वेळेला मुलं हरवणं किंवा महिलांची दागिने चोरीला जाणं, त्यांच्यामध्ये काही वेळेला विकृतीने काही लोकांनी त्रास देणं, अशा घटना घडतात. तर म्हणून स्त्री आधार केंद्र ही जी संस्था आम्ही काम करतो आहे, त्याच्यातर्फे आम्ही 2006पासून म्हणजे आता त्याला जवळजवळ 17-18 वर्षापासून पुण्यातल्या 16 पोलीस स्टेशनच्या बरोबर आमच्या स्वयंसेविका सहकार्यांनी जोडल्या जातात. त्यांना आम्ही प्रशिक्षण देतो, आपत्ती व्यवस्थापन, रुग्णसेवा किंवा रस्ते कुठे चुकलं तर कशी मदत करायची, असे जवळजवळ 15-16 विषय काढलेले असतात. त्यांना आय कार्ड दिलेली असतात आणि त्या पोलीस स्टेशनशी समन्वय ठेवून त्यामध्ये महिलांचा सहभाग वाढवतात आणि महिलांना मदत करतात. हे एक जसं काम आहे. तसं आज आपण पाहिलं की नुकतंच काही मंडळांच्या इथे नाशिक जिल्ह्यामध्ये गणेश उत्सवांची रेकी करण्यात आलेली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्याबद्दलची सुद्धा काळजी पोलीस प्रत्येकच गणेशोत्सवात प्रत्येक शहरामध्ये घेत असतात. पण यावेळेचा विशेष आहे गणेशोत्सव माझ्यासाठी. एक चांगलं कारण आहे आणि एकाला थोडी दुःखाची किनारे. एक म्हणजे ऐसपैस गप्पा हे नुकतंच या आपल्या राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेलं पुस्तक माझं राजभवनमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन झालं. एक राजभवनमध्ये नुसतं जाणं हा सुद्धा प्रत्येकासाठी आनंदाचा आणि गौरवाचा विषय असतो. परंतु माननीय राज्यपालांनी तारीख दिली, वेळ दिली, राजभवनचा अगदी मुक्त संचार आपल्या सामान्य कार्यकर्त्यांना करायला मिळाला आणि अतिशय सुंदर असं भाषण सन्माननीय महामहिम राज्यपालजी रमेश बैस यांनी केलं. आणि विशेष म्हणजे त्यांनी त्याच्यात आरक्षणाच्यासाठी कसं महिला चळवळीने प्रयत्न केले आणि त्या आरक्षणाच्या चळवळीतसुद्धा माझा कसा सहभाग होता त्याचा त्यांनी उल्लेख केला. आणि आज आता आरक्षणाचं चर्चा चालू असताना आपण बोलतो आहे, म्हणजे आरक्षण हे फक्त आरक्षण नाही आहे. मला असं वाटतं की ज्या स्त्रीला असं वाटतं आहे की आपल्या गाव बदलावं, आपलं राज्यामध्ये काही विकासाचं काम व्हावं, तिचं म्हणणं ऐकून एक 4थ्या विश्व महिला संमेलनात वाक्य होतं की लुक थ्रू विमेन्स आईज, स्त्रीच्या नजरेकडून जगाकडे बघा. तर स्त्रीच्या नजरेतून जगाकडे बघण्याची एक संधी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मला वेळोवेळी मिळाली. पण फक्त मी एकटी स्त्री म्हणून नाही, तर अनेक स्त्रिया, अनेक परिघावरचे पुरुष वर्ग
की ज्यांना आज आपल्याला सगळे अधिकार मिळाले नाही आहेत त्यांच्या काय अपेक्षा असतात सरकारांकडून या मांडण्याची संधी मला पक्षामुळे मिळाली. तर ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी मी अर्थातच गणरायाला वंदन करते, नमस्कार करते. आणि गणेश भक्तांचे जे प्रश्न असतात म्हणजे प्रवासातले, स्वच्छतागृहांचे, काही ठिकाणी पेणला जाताना रस्त्यात खड्डे पडलेले आहेत, आता विघ्नहर गणपती जुन्नर इथे रस्त्याचं रुंदीकरण पाहिजे होतं. तर अशा गोष्टींसाठी मी जवळजवळ आत्तापर्यंत 15 ते 16 बैठका पुरातत्व विभागाबरोबर घेतलेल्या आहेत. आणि इतकंच नव्हे तर मी नम्रपणे सांगू इच्छिते की दगडू हलवाई गणपतीच्या इथे तुम्ही काचेतून दर्शन घेऊ शकता. तर यावेळेला जे ते पोलीस अधिकारी होते त्यावेळेला मला आठवते ते पूर्णपणे सुरक्षिततेची भिंत बांधणार होते. पण त्यावेळेला सन्मानाने आबा पाटलांशी बोलून पुणे शहर पोलिसांशी मी बोलले आणि मी त्यांना असं विनंती केली की गणेश भक्तांच्या भावनांचा विचार करून दगडू हलवाई गणपतीच्या इथे समोर रस्त्यावरती आणि लोकांमध्ये भिंत टाकण्यापेक्षा तुम्ही एक पारदर्शक बुलेट प्रूफ काच टाका जेणेकरून लोक जाता येताना दर्शन घेऊ शकतील. आणि हे यांनी मान्य केलं. पुणे पोलिसांनी, गृहमंत्र्यांनी त्याला एन्डॉर्स केलं. आणि मला वाटतं असं एकच मंदिर आहे पुण्यामध्ये की मंदिराच्या समोर भिंतीच्या ऐवजी बुलेट प्रूफ काच टाकलेली आहे. म्हणजे सिद्धिविनायकसुद्धा आतमध्ये मंदिर असल्यामुळे लांबून बाहेरून जाताना दर्शन येत नाही, आपल्याला स्क्रीनवर दर्शन घ्यावं लागतं. तर अशा गोष्टी छोट्या सूचना एक भाविकांच्या नजरेतून केल्या असतील तर त्या सरकार स्वीकारतं. या जशा आहेत तसं अष्टविनायकासाठी मोठा निधी सरकारने देऊ केलेला आहे, त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी माझं बांधिलकी असणार आहे. आणि तुम्ही बोलताना एक उल्लेख केला, तुमची आठवण सांगितली. मला वाटतं त्याच्यावरनंच असं वाटतं की तुमच्यातले नेतृत्व गुण किंवा निर्भीड वृत्ती जी आहे ती लहानपणापासून दिसून येते. आता गणेशोत्सवाच्या आठवणी आपल्या खूप असतात. म्हणजे तुम्ही मुंबईचाही गणेशोत्सव पाहिला आहे, आता पुण्याचा, आणि तुमचं आजोळ मला वाटतं पंढरपूरचं आहे. तर तिथे काही वेगळी परंपरा आहे का किंवा तुमच्या घरची काही वेगळी परंपरा आहे का? ती कशी आहे? आमच्या घरी गणपतीबरोबर गौरी येतात. म्हणजे हे माझं आईचं घर आहे. माझे सासरे म्हणजे बिंदा करंदीकर ते फार धर्मनिरपेक्ष होते आणि थोडं ज्याला आपण म्हणू की कुठलंही असं सण उत्सव करण्यापेक्षा त्याच्यातला आनंद घ्यावा, पण त्याच्या पलीकडे काही उपचार जे असतात त्याच्याबद्दल त्यांची भूमिका नव्हती. आणि त्यामुळे तिथे पण सुद्धा गणपतीच्या वेळेला आमच्या सासूबाईंनी केलेले मोदक मी स्वतः खाल्लेले आहेत. त्यांचे मोदक एकदम भारी असायचे, सुंदर करायच्या ते. आणि घरामध्ये आमच्या इथे गणेशोच्या बरोबर गौरी जेवायला येतात त्याला गौरीबरोबर सगळ्यांच्याकडे असतं तसा गोप्या पण असतो, छोटं एक बाळ पण असतं. आणि गौरी ज्या येतात त्या उभ्या गौरी आहेत. आणि त्या गौरीचं मला नेहमी एक विशेष वाटतं की त्यांना आपण जेव्हा साडी नेसवतो, दागिने घालतो, त्यावेळेला पहिले 2 दिवस त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला भास होतो भक्त म्हणून, ती स्मितहास्य असतं. आणि नंतर मात्र त्या जातात त्या दिवशी थोड्या त्या दुःखी वाटतात. म्हणजे आपल्या भावनांचं प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावर पडलेलं असतं. दुसरं मी आपल्याला सांगेन की आमच्या आईबाबांनी एक वेगळी प्रथा सुरू केली की गौरीच्या हळदी कुंकाला महिला यायच्या. मग पुरुष बाबांना म्हणायचे मी काय करायचं, आम्ही घरात बसून बोर होतो आहे. मग आम्ही महिला आणि पुरुष दोघी पती पत्नींना बोलवायची पद्धत सुरू केली. त्याच्यामुळे पुरुष वर्गही येतो आणि त्याच्यामधून पुरुष महिला सगळ्यांचंच एकूण गप्पाटप्पा होतात. महिलांचं हळदी कुंकू होतं. आणि आमच्याकडच्या हळदी कुंकूला अर्थातच कुमारिका किंवा ज्यांना एकट्या आहेत स्त्रिया यांना पण अर्थातच मुक्त प्रवेश असतो, त्याच्यात आपापवर भाव केला जात नाही, सगळ्यांना बोलावलं जातं. आणि पंढरपूरचा जो प्रश्न विचारलास तर पंढरपूरमध्ये विशाळगडची परंपरा आहे त्यांची, कारण ते तिथून संस्थानिकांचे नातेवाईक आहेत आमचे आजोळचे लोक. आणि त्याच्याखेरीज नाझरे म्हणून जे गाव आहे पंढरपूरच्या शेजारी ते श्रीधर स्वामींचं गाव आहे की जे आपलं गणेश भक्ताचं मराठीत सगळं केलेलं श्रीधर स्वामी आहेत तेच ते श्रीधर देशपांडे, असं वेगळं नातं आहे. तर तिथे असे प्रत्येक गोष्टीला पुरणपोळी, त्याच्यानंतर मात्र मोदक देशावरती ना असे उकडीच्या मोदकापेक्षा काही समाजांमध्ये पुरणाचे मोदकाची पद्धत आहे, त्यामुळे तसे तळलेले मोदकची पद्धत आहे पुरणाबरोबर. आणि वेगळ्या प्रथा परंपरा म्हणजे विसर्जन सगळीकडे नदीवर चंद्रभागेमध्ये करायचं, पण मुंबईमध्ये आता तर समुद्रात व्हायचं विसर्जन. पण आता मात्र पुणे महानगरपालिकेच्या हौदामध्ये मी स्वतः आवर्जून विसर्जन करते. अशा वेगवेगळ्या त्याच्यातल्या आठवणी आहेत. दुसरं मला आठवते कोविडमधला गणपती, म्हणजे त्यावेळेला कुणाला बोलवायचं नाही, कुणाला करायचं नाही, घरातल्या घरात करायचं. अशाला काही प्रश्नशंका आली तर आम्ही व्हिडिओवरून गुरुजींना विचारायचो आणि मग ते पूजा वगैरे ती सांगत होते. आणि जास्त घरातला प्रसाद करायचा, बाहेरचा आणायचा नाही, आणला तरी मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घ्यायचा. म्हणजे ते कोविडमधल्या गणपतीच्या वेगळ्याच आठवणी आहेत. आणि विशेष असं आहे, मगाशी मी म्हटलं तुला की दुःखाची किनार पण आहे की गेल्या वर्षी म्हणजे यावर्षी 20 फेब्रुवारीला माझ्या आईचं निधन झालं. त्यामुळे आयुष्यभर तिने जे गणपतीचे सगळे नियम पाळले ते आता पुढे नेण्याची जबाबदारी आमच्यावरती होती. आम्हाला भाऊ नाही, आम्ही दोघीच बहिणी आहोत. आणि त्यामुळे आम्ही इथेच आमच्या घरात वेगवेगळे गणपती न ठेवता या ठिकाणचं सगळं सांभाळतो.
आणि आई नसल्याची जाणीव असली तरीसुद्धा सारखं तिला जे आदर्श वाटायचं की ती जे सांगायची त्या पद्धतीनेच ते कापड ठेवलं आहे का, ती म्हणाली तसंच तेल तर कुठे सांडलेलं नाही आहे ना, याची एक मनातली आई प्रत्येकाच्या जागी असते. तशा प्रकारचा हा वेगळा गणेशोत्सव आहे. खरंच म्हणजे आपलं प्रत्येकाचंच गणपती बाप्पाशी आणि या गणेशोत्सवाशी खास नातं असतं. पण आता तुम्ही जेव्हापासून राजकीय क्षेत्रात तुम्ही आलात, बऱ्याचदा काय होतं की बाहेर जावं लागतं, त्यामुळे घरी तुम्ही कसं करता सगळं मॅनेज? म्हणजे एवढ्या परंपरा असतात, घरचं सांभाळायचं, बाहेर पण जायचं, सार्वजनिक सगळं, तर ती तारेवरची कसरत होते का? भरपूर होते. कारण असं की 5 दिवस पहिले मग मी घरामध्ये थांबते, पण त्याच्यामध्ये सुद्धा आता आमचे काही मुंबई स्नेही आहेत. कालसुद्धा मी मुंबईत जाणार होते. मग त्यावेळेला घरामध्ये दुसरी बहीण किंवा माझ्या भाच्या किंवा असं कोणी असताना आई होती तोपर्यंत आई, असं सगळी तयारी करून आपण गेलं तर संध्याकाळी आल्यावर मी आरतीपर्यंत येईन त्याची ते वाट पाहायचे. पण उशीर होणार असेल तर ते समजून घेत होते. पण सार्वजनिक गणपतींना मी पहिले 5 दिवस शक्यतो जात नाही, कारण गौरीचं जेवण असतं, गौरीचा लोक घरी येत असतात. अनेक वेळेला गौरी या गणेशाला तुमच्यासारखे माध्यमांमधले मित्र अगदी उत्सुकतेने किंवा मैत्रिणी येतात. पण मॅनेज करण्याचं मला हळूहळू काय वाटतं, एक तर मदतीला आमचे सगळे जे आहेत कर्मचारी आहेत, स्टाफ आहे, ते जसे असतात तसं घरातही असतात. आमच्या 1-2 जणी स्नेही मुली आहेत, त्याही अशा मदतीसाठी म्हणून येतात. पण तरी मी तुला खरं सांगू का, आपल्याला स्वतःच्या मनामध्येच ते ठेवून करावं लागतं. असं होत नाही की आपण सगळं कोणावर सोपवलं आणि आपण बिंदास जातो आहे. कारण गणेशाची भक्ती जी आहे त्याच्यात ते दैवत जे आहे ते कठोर नाही आहे, परंतु त्याची एक स्वच्छता, त्याच्यामधले काही नियम, त्यासाठी असणाऱ्या प्रार्थना, आरती, हे योग्य त्या पद्धतीने आपल्याच्याने होतं आहे तोपर्यंत आपण करावं या मताची मी आहे. कारण त्या दृष्टीने कुठेतरी त्याच्यात दिरंगाई झाली तर असं बरं वाटत नाही. दुसरं काही वेळेला काय होतं, अशा वेळेलाच अगदी घडतं काही. कालचंच उदाहरण घेतो की एका बाजूला गणेशाची पूजा चालली आहे, आमचं मुंबईला चाललं आहे आम्ही गणेश दर्शनासाठी, आणि एकदम आरक्षणाचं विधेयक खरंच आलं. म्हणजे असं वाटत होतं येतं आहे की नाही, येतं की नाही. तर असं तर आम्हाला रात्रंदिना युद्धाचा प्रसंग तसं तयार असावंच लागतं की अगदी मध्यरात्री जरी घटना घडली तरी क्वचित कोणीतरी फोन करून म्हणतं की आम्हाला व्हिडिओ पाठवा. त्यामुळे हे एका अर्थाने एक वेगळ्या प्रकारचं सैनिकी कामच आहे राजकारण जे आहे ते. आणि त्यामुळे 24 तास तुम्ही काम केलं आणि फास्ट पटकन समजून घेऊन उत्तर दिलं तरच तुम्ही लोकांमध्ये सक्रिय राहू शकता. आणि मला वाटतं ही सगळी ताकद तो बाप्पाच देत असतो आणि हे 10 दिवस ती ताकद मिळत असते. मी तर तुला एक सांगेन, रोजचं असं आहे की रोज अर्धा ते पाऊण तास संध्याकाळी मी गणेश स्तोत्र, त्याच्यानंतर रामरक्षा आणि हनुमान स्तोत्र असं एकटी वाचते मनामध्ये अर्धा पाऊण तास, आणि प्रार्थनाही करते. मनात काय चांगलं झालं दिवसभर त्याचा विचार करते. आपल्याला काय अडचण आली असेल तर देवा ती दूर कर म्हणून प्रार्थना करते. आपले जीवलग मित्र, कुटुंबीय या प्रत्येकासाठी प्रार्थना करते. एखादा आजारी असेल किंवा काही महत्त्वाचा प्रसंग घडला असेल आणि आपण व्यतीत झालो असो तर त्यांना त्या दुःखातून मुक्तता दे याच्यासाठी सुद्धा प्रार्थना करते. त्याच्यामुळे आपल्या मनाची शक्ती वाढते असं मला वाटतं. जे नास्तिक आहेत, आजच मी एका ठिकाणी कोणाचं तरी स्टेटमेंट वाचलं की खरं तर धर्मनिरपेक्षतेपेक्षा नास्तिक असलेलं बरं. तर मला असं वाटतं नेहमी नास्तिक असावं का आस्तिक असावं हा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे, प्रत्येकाचा निर्णय आहे. आणि त्यामुळे कोणी कोणावर आस्तिकतेची सक्ती करू नये आणि नास्तिकतेची पण सक्ती करू नये, किंवा नास्तिक लोकांनी आस्तिकांना हिणवू नये आणि आस्तिकांनी नास्तिकांना हिणवू नये. हा सुद्धा एक 4 हात जे आहेत गणेशाचे, तर मला असं वाटतं की ते वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना सामावून घेण्यासाठी असावेत. तुम्ही मगाशी बोलताना लहानपणीच्या आठवणी पण सांगितल्या ताई. आता लहानपणीच्या आठवणींमध्ये आपण प्रत्येकजण रमत असतो आणि लहानपण देगा देवा असंही म्हणत असतो. पण आता तेव्हाचा गणेशोत्सव आणि आत्ताचा गणेशोत्सव यात तुम्हाला काही फरक वाटतो का? एक तर मोठा फरक झालेला आहे की गेल्या काही वर्षांपासून डिजिटलायझेशन खूप झालेलं आहे आणि त्यामुळे बरेचसे गणेश आपल्याला दूरदर्शनवरून घरबसल्या दिसतात. किंवा टेकडी गणेश नागपूरचा आरती किंवा गणपती पुण्याच्या गणपतीची आरती, अष्टविनायक हे सुद्धा आपल्यापर्यंत पोचतात आणि आपण त्यांचं दर्शन घेऊ शकतो. हा एक फरक झालेला आहे. दुसरं मला असं वाटतं मोदकामधलं व्हेरिएशन खूप झालेलं आहे. गुलकंदाचे मोदक, वेगवेगळ्या प्रकारचे सुकामेव्याचे मोदक, हे मोदकसुद्धा चॉकलेट मोदक, अशा प्रकारचे मोदक वेगवेगळ्या प्रकारचे झालेले आहेत. आता काहींच्या भावना दुखावल्या जातील पण ते म्हणजे नॉनव्हेज मोदकसुद्धा खाणारे लोक आहेत असेसुद्धा मला भेटले, म्हणजे काही जणं. आणि त्यांचं आर्ग्युमेंट असं होतं गणपतीला हे का चालत नाही. म्हटलं ठीक आहे तुमचा तो प्रश्न आहे, पण असेसुद्धा व्हेरिएशन्स झालेली आहेत. दुसरं फार मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये नऊवारीची क्रेज आलेली आहे.
पाचवारी साड्या पण महिला नेसतात, पण पाचवारीमध्ये सुद्धा आता व्हेरिएशन आले गेल्या 2-3 वर्षामध्ये. मी कळलं की ते आपल्याला पेटिकोटसारखे फक्त बांधून खांद्यावर पदर घातला की चालतं, त्यामुळे ते साडी नेसण्याचा जो प्रॉब्लेम होता तो पण कमी झालेला आहे. आणि दुसरं म्हणजे हिंदी सिनेमांमुळे आणि मराठी सिनेमांमुळे आपला गणपती भारतभर पोचलेला आहे. म्हणजे हैदराबादमध्ये गणपती असतो किंवा दिल्लीत गणपती असतो, पण मुंबईचा गणपती आणि महाराष्ट्रातला गणपती हा बघायला इतर प्रांतातून सुद्धा लोक येतात. आणि त्यामुळे पुण्याच्या गणपतीचं काही वैशिष्ट्य मुंबईचं आहे. फरक एक झाला आहे गेल्या 4-5 वर्षामध्ये मला असं दिसतं की स्पॉन्सर्स मिळायला लागलेत गणपतींना. त्यामुळे वर्गणी घेण्यापेक्षा छोटी छोटी मंडळ घेतात अजून वर्गणी, पण त्या वर्गणीचा त्रास करून घेण्यापेक्षा स्पॉन्सरकडून आपण हा खर्च करावा, हा एक त्याचा भाग असतो. दुसरा आपण एक विसरता कामा नये की गणेश उत्सव हा जसा उत्सव आहे तसा तो एक फार मोठा रोजगाराची संधी आहे. कितीतरी कलाकार, कितीतरी संगीत वाद्याचे प्रेमी, त्याचबरोबर डेकोरेशनचे आर्टिस्ट, त्यातले गुरुजी वर्ग, कलाकार, त्यानिमित्ताने होणारे कार्यक्रम, याच्यामधून लोकांचं उलाढाल किती होत असेल आपण जर का पाहिलं तर. म्हणून मध्यंतरी असंच झालं होतं की काय करायचं, पण उत्तर प्रदेशचाही रिपोर्ट आला की कुंभ जेव्हा झालं तेव्हा ज्या प्रकारचं इन्कम त्यांचं वाढलं, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला चित्र दिसतं की त्यातून पर्यटनाची जी आवक वाढते, तीर्थक्षेत्रांचा विकास होतो. आणि म्हणून मला नेहमी वाटतं की तीर्थक्षेत्र, पर्यटन याच्याकडे एका विकासात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे श्रद्धेच्या बरोबर. आणि जसं तुम्ही म्हणालात की जगभरात आपला गणपती बाप्पा पोचलाय, गणेशोत्सव पोचलाय. मध्यंतरी तुम्ही लंडनला गेला होता, तिथे सुद्धा एका मराठी महिलेने एक स्टॉल लावला होता, तर ती आठवण काय? तिचं नाव आहे त्या मुलीचं अंजुश्री चौगुले, आणि ती पुण्यातून तिकडे गेलेली आहे आणि तिथे आता ती व्यवसाय करते, IT मध्ये काम करते ती. आणि ती पेंटचे गणपती लंडनवासियांना देऊन द्यायचं काम करत होती. पण त्यांच्या असं लक्षात आलं, तिच्या 2 मुलगे आहेत तिला, त्यांच्या असं लक्षात आलं की हे गणपती इंडिव्हिज्युअली लोक घेतात, म्हणजे एक माणूस घेतो गणपती आणि पेंटून मागवतो. मग हे सगळ्यांनाच पेंटचे गणपती उपलब्ध करून देण्यासाठी तिने विघ्नहर्ता प्रतिष्ठान म्हणून मुंबईत असताना सुरू केलं होतं. 6-7 वर्ष ती ते गणपती ऑनलाईन देण्याचं काम करतच होती, म्हणजे विक्रीच करत होती. पण मग तिथे गेल्यावर तिने ते बंद केलं नाही आणि पहिल्यांदा एका मॉलमध्ये असं मध्यवर्ती भागामध्ये तिने स्टोअरला तिला जागा मिळाली. तो सगळा इंडियन भाग आहे, वेम्बली नावाचा. त्या वेम्बलीमधल्या मॉलमध्ये तिने ते गणेश उत्सवाचं सगळे छोटे मोठे गणपती ठेवले होते. मलाही भेटायला बोलावलं होतं आणि ते सगळे गणेशजी मला तिथे बघून खूप आनंद वाटला. आणि मला असं वाटलं की लंडनमध्ये गणेशजींचं बहुमत होत चाललं आहे. म्हणजे आपले गणेशजी 7 समुद्रावर पोचलेले आहेत, त्यांची कीर्ती पोचली आहे. खरं तुम्ही बोलताना मगाशी साड्यांमधला फरक सांगितला, तर मी एक प्रश्न विचारेल, तुम्हाला कोणत्या प्रकारची साडी आवडते? म्हणजे 5वारी 9वारी कसं आहे? 9वारी तर फारशी मी नेसत नाही, कारण मला ते सांभाळणं जमणार नाही. पण 5वारीमध्ये साधारण अशा साड्या की ज्या दिवसभर बिझनेसला मीटिंगलाही चालू शकतात थोड्याफार म्हणजे, आणि त्याचबरोबर ज्याला आपण म्हणू की कुठेही गेलं तर आपल्याला सहजगत्या वावरता येईल अशा साड्या मला आवडतात. मी बहुतेक साडीच नेसते, पण परदेशी गेले किंवा दिल्लीत गेले किंवा अशी एखादी 2-3 दिवसाची मीटिंग असेल की जिथे मी वेस्टर्न ड्रेस घालू शकते किंवा पंजाबी ड्रेस घालू शकते, जे उदयपूरमध्ये आहे किंवा नेपाळमध्ये आहे किंवा अजून कुठे आहे, तर मी तिथे ते ड्रेस पण घालते. पण इथे मी मुख्यतः साड्यात नेसते. याला कारण एक आहे की जेव्हा आम्ही कामाला सुरुवात केली 20-25 वर्षापूर्वी, त्यावेळेला पंजाबी ड्रेस एवढा परिचित नव्हता. किंवा छोट्या मुली असतील तुमच्यासारख्या, त्यांनी घालणं चालत होतं लोकांना, पण आम्ही घातलं तर थोडी चर्चा व्हायची. दुसरी तुला मजा सांगते, मराठवाड्यात असं होतं की केस कापलेले असले ना तर 25-30 वर्षापूर्वी, आता म्हणत नसतील तसं, पण त्या मुलीला भुंडीच म्हणायचे. त्यामुळे ती जायला लागली की लोक तिच्या मागे भुंडी. म्हटलं असं चुकीचं आहे लोकांचं, पण ते छोट्या मुलांना काय कळतं आहे, ते कोणतरी ते बुंडी बोलत आहेत तर ते बोलतात. त्यामुळे केसाला पिन लावणं आणि साडी नेसणं असा मी माझी वेशभूषा कायम करून घेतली. त्याच्यात खूप व्हेरिएशन्स आहेत, त्यामुळे काही वाटत नाही त्याचं. चालताना काय चिखल असेल किंवा पावसामध्ये एका हातात छत्री एका हातात साडी, थोडंसं काही वेळेला गैरसोयीचं होतं. विशेषतः परदेशामध्ये तुमचा कोट पण असतो, परत बॅग पण असते, फाईल पण असते, छत्री असते, आणि ते घेऊन तुम्ही चालत असता. पण एक मी तुम्हाला सांगेन माझं सिक्रेट, की शूज तुमचे चांगले असतील, व्यवस्थित बर्फानी किंवा पाण्याने न भिजणारे, तर ते शूज व्यवस्थित असतील तर तुम्ही काही वेश केला तरी तुम्ही जाऊ शकता, चालू शकता. मला वाटतं स्त्री शक्ती आपण म्हणतो, हे सगळं मॅनेज करू शकते म्हणूनच स्त्री शक्ती असते असं म्हणतात. आणि मोदकांविषयी विचारायला, आता खूप वेगवेगळ्या प्रकारचे मोदक असतात, तुम्हाला कुठला मोदक आवडतो? मी आईला मदत केलेली आहे उकडीचे मोदक, पण स्वतःच्या ताकदीवर एकटीने ते बनवण्याएवढी मला कॉन्फिडन्स वाटत नाही आहे. पण मला स्वतःला गुळाचा
उकडीचा मोदक जो आहे तोच सगळ्यात आवडतो आणि तो म्हणजे मी डाएटचा किंवा वजनाचा विचार न करता खाते. पण बऱ्याच वेळेला खव्याचे मोदकसुद्धा प्रसादासाठी चांगले पडतात, कारण ते मोदक टिकाऊ असतात. 2-3 दिवससुद्धा आपण तो प्रसाद सगळ्यांना देऊ शकतो. आणि विशेषतः काही लोकांनी केलेले जे मोदक आहेत ते चांगले म्हणजे स्वच्छ आहेत असं कळतं आपल्याला, त्यांची निर्मितीची पद्धत व्यवस्थित आहे आणि त्यामुळे हे मोदक चांगल्याच प्रकारे, अर्थात त्याचं एक वेगळं व्हर्शन, ते मोदक आणि मोमोची तुलना लोकांना आवडेल की नाही मला माहीत नाही, पण मोमो हा जो प्रकार आहे तो बराचसा जगात सगळीकडे मिळतो, पण त्याच्यात भाज्या किंवा नॉनव्हेज अशा असतात आणि वरती उकडच असते त्याची. तर मला असं वाटतं की तांदूळ, गहू, गूळ, साखर तर नंतर आली, बटाटा यासारख्या गोष्टींपासून बनणारे पदार्थ जगात सगळीकडे मिळतात कुठेही गेलं तर, आणि त्याच्या चवीची आवड सर्वसामान्य लोकांना असतेच. आणि तुम्ही पुण्याचा आणि मुंबईचा दोन्ही गणपती पाहिलेत, याच्यावरनं खरंच असतं की नाही पुण्याचा भारी आहे मुंबईचा भारी, हा वाद असतो. तुम्हाला कोणता गणेशोत्सव आवडतो? नाही, मला तुलना नाही पटत, कारण रोज म्हणजे सिद्धिविनायक मुंबईत आहे, इकडे आपल्याकडे कसबा गणपती आहे, बाकीचे सगळे गणेशजी आहेत. त्यामुळे मी असं म्हणण्यापेक्षा गणेश हे एक सगळ्या देवांचं रूप आहे. त्यामुळे मला जेवढं सिद्धिविनायक किंवा लालबागचा राजा किंवा बाकीचे गणपती उद्यान गणेश प्रिय आहेत, तेवढंच मला गणपतीपुळे आणि टेकडी गणेश आणि कसबा गणपती, किंवा मी पुढे जाऊन असं म्हणेन अष्टविनायकातले सगळे गणपती, मोरगाव आहे, सिद्धटेक आहे, त्याचबरोबर थेऊरचा चिंतामणी आहे, दुसरीकडे बल्लाळेश्वर, वरदविनायक, विघ्नहर, गिरिजात्मज आणि महागणपती, हे सगळे गणपती पण प्रिय आहेत. याचं कारण असं आहे की इतकी माझ्या वाटचालीमध्ये खूप महिलांवरती संकटं मी पाहिली, त्याच्यामध्ये आम्ही संघर्ष केला, झुंज दिली, त्या महिलांच्या बाजूने उभं राहिलो. काही वेळेला जे निष्कासित झाले, दांडेकर पुलासारखे लोक ज्यांना काढून टाकलं होतं, अशा समाजांबरोबर उभं राहिलो. काही वेळेला संकटातही सापडलो आम्ही, कुठे बाहेरगावी गेलेले असताना किंवा असे वादळं चालू असतात, पाऊस चालू असतो, मुंबईच्या पावसात आम्ही अडकलो होतो, बॉम्बस्फोट झाले तेव्हा आम्ही जवळच्या स्पॉटवर होतो. तर अशा अनेक ठिकाणी ज्यावेळेला तुम्ही कोविडसारख्या संकटातून तुम्ही वाचता, अशा वेळेला तुम्हाला देवाची आठवण होतच असते. पण आनंदामध्ये किंवा आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट प्राप्त होते त्यावेळेला देवाचे आभार मानणं हे पण आपलं कर्तव्य असतं असं मला वाटतं. आणि म्हणून प्रत्येक वेळेला आमदार झाल्यावर किंवा उपनेता झाल्यावर, प्रवक्ता झाल्यावर मी गणेशजींचे आशीर्वाद घेते. आणि मुंबई आणि पुण्याच्यामध्ये मला पुण्यामध्ये सर्वसामान्य भाविकांचा असणारा सहभाग आणि एक ज्याला आपण म्हणू की जसं हनुमानजींना पर्वत उचलण्याचं सामर्थ्य दिलं, तसं हजारो लाखो लोकांना त्यातून एक विश्वास मिळतो. हे जसं इकडे आहे तसं मुंबई एरवी थांबत नाही, पण गणेश उत्सवात मुंबई थांबते आणि गणेशजींच्या चरणी लीन होते आणि त्याच्यात सर्व भाषिक लोक असतात. ही एक खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मुंबई आणि पुणे दोन्हीचे गणेशोत्सवात थोडा फरक असला तरीसुद्धा सार्वजनिकरित्या लोकांचा सहभाग दोन्हीकडेही सकारात्मक आणि विधायक पद्धतीने वाढला पाहिजे असं मला वाटतं. आणि जाता जाता शेवटचा प्रश्न, गणेश भक्तांना काय सांगाल? एक वाक्य आहे की नो वन शुड बी लेफ्ट बिहाइंड. यावेळेला जेव्हा शाश्वत विकास उद्दिष्टांचं ठरलं की सगळ्यांचं काय एक घोषवाक्य असावं, तर याचा अर्थ कोणालाही मागे सोडायचं नाही. तर गणेशजींची उंची का खूप असते की लांबून त्यांना भक्त दिसावा असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे आपण गणेशांची प्रार्थना करत असलो तर आपण शाश्वत विकासासाठी हवामान बदल जो आहे तो होऊ नये, पाणी, पर्यावरण, सौर ऊर्जा अशा गोष्टींवर काम करणं म्हणजेच एका अर्थाने विध्वंस झालेल्या मूर्तीतून नवीन जन्म घेणं असा गणेशजींचा अर्थ आहे असं मला वाटतं. आपण तो लावला पाहिजे आपल्याला वाटला, कारण ती काळाची गरज आहे. आणि म्हणून अशी शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांकडे जाणं आणि आपल्या कृतीतून आपण गणेशजींच्या म्हणण्याला अर्थ, आता गौरीचा सुद्धा अर्थ काय, नवसर्जनाची प्रक्रिया आहे ती. शेतीचा स्त्रियांना शोध लागला आधी, कारण त्या सारखं तिथेच थांबल्या तर त्याच बियांमधून त्यांना दिसत होतं की इथून संपूर्ण धान्य तयार होते. तर म्हणून ह्या सगळ्या प्रक्रियांना मजबूत करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून रिसायकल, रिजनरेट आणि रिपेअर, छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या की फेकल्या की नवीन आणल्या की दरवर्षी नवीन, ते असला चंगळवाद मला असं वाटतं की थोडं लोकांनी पुनर्विचार करावा. आणि खूप खूप धन्यवाद ताई, खूप मजा आली, कारण आपण राजकीय विषयांवर कायमच गप्पा मारत असतो, पण त्या पलीकडच्या नीलमताई कशा आहेत आणि हे आम्हाला आज जाणून घेता आलं. आणि पुन्हा एकदा तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.
कायमच गणेशोत्सव हा एक वेगळी ऊर्जा चैतन्य घेऊन येत असतो. म्हणजे वर्षभराची सगळी मरगळ निराशा दूर करून जातो आणि आठवणी मनात ठेवून जातो आणि त्या आठवणींना उजाळा देण्यात सुद्धा एक वेगळी मजा असते. त्यातून एक वेगळी ऊर्जा मिळत असते आणि अशाच नीलमताईंच्या आठवणी आज आपण जाणून घेतल्या आहेत. आणि या गणेशोत्सवाच्या काळात अशा अनेकांच्या आठवणी ज्या आहेत, आठवणीतला बाप्पा जो आहे तो आपण जाणून घेणार आहोत. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेंसह बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी, पुणे. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. दररोज रात्री 9 वाजता देशभरातील विविध घडामोडींचा वेगवान आढावा पहा फक्त 1 तासात टॉप न्यूज मराठीवर. पुन्हा एकदा सगळ्या दर्शकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि गणेशोत्सवाच्या काळातली प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपल्या गणपती बाप्पा मोरया या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर पहा 24 तास.